नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो। साडू या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंगच्या अभयारण्यात आणि परिसरात आलेल्या वाघोबा इथं रमतो की काय असं आता वाटू लागलं आहे। वन विभागाच्या अंदाजानुसार तो परत टिपेश्वर कडे जाईल असं मत असलं तरी साडू हा काही त्या मार्गाने जाताना सध्या तरी दिसत नाही। साडू गेल्या 4-5 दिवसात रामलिंग अभयारण्यातील बालाघाटाचा डोंगर आणि त्या डोंगर पायथ्याच्या आसपासच्या परिसरात सध्या विहार करत आहे। तो 25 तारखेला डेमरेवाडीच्या पाझर तलाव परिसरात वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता। तिथंच आसपास तो घुटमळत राहिलेला दिसतोय। तो काल कारी, गोरमाळा, नारीवाडी या गावांच्या परिघात फिरताना दिसून आला आहे। कारी येथील अनेक शेतकऱ्यांनी त्याला पाहिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। परवा तिथं म्हणजे कालच तिथील एका शेतकऱ्याला तो दिसला। त्या शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला दूरध्वनी करून ही माहिती कळवली। बार्शी वन परिक्षेत्राचे कर्मचारी तिथं तातडीनं दाखल झाले। त्यांनी शोध घेतला, पावलाचे ठसे पाहिले आणि याच्यातीलच वनरक्षक असलेल्या बालाजी धुमाळ यांनी तो प्रत्यक्ष वाघ पाहिला असं सांगितलं आहे। या परिसरात द्राक्षबागा, ज्वारी याचबरोबर तुरळक प्रमाणात ऊस शेती पण आहे। त्याचबरोबर कारीच्या आसपास सामाजिक वनीकरणाचं वनक्षेत्र पण बऱ्यापैकी आहे। त्यामुळं त्याला हा परिसर भावला असणार आहे आणि तो म्हणून त्यामुळे इथं राहिला आहे। आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण जे थंबनेल लावला आहे असा साडू वाघोबाचा संसार याच परिसरात फुलेल का आणि आपणाला असं व्याघ्र दर्शन अधूनमधून होईल का अशी एक मनात कल्पना आली। त्यामुळं मी तो थंबनेल केलेला आहे। वाघ तसा काही आपला शत्रू नाही, तोही एक प्राणी आपल्यासारखा, आपण मानव प्राणी आहोत, तो फक्त पशु आहे एवढाच तो काही तो फरक। त्यालाही त्याच्या भावना आहेत, त्याला जगण्यासाठी तोही संघर्ष करतोच आहे। त्यामुळं त्याला घाबरू नका आणि तो आपल्या अंगावर येईल असं वर्तनही त्यासमोर करू नका। तो जोपर्यंत इकडं आपल्या आसपास वावरत राहील तोपर्यंत वावरेल आणि तो मग त्याला इथल्या वातावरणाचा कंटाळा आला किंवा चला दुसरीकडे जाऊ असं त्याच्या मनोमनी त्यानं ठरवलं तर तो नक्कीच परत फिरेल किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा मार्ग जवळ करेल असंच दिसतंय। असो, इकडं धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्क्याची उभारणी जाळं एक मोठं असं पसरलेलं आहे। याच्यात त्या पवनचक्क्या कंपन्या, त्यांचे स्थानिक ठेकेदार, त्यांनी जोडलेले बाहुबली हे अधूनमधून या जिथं पवनचक्क्या आहेत तेथील शेतकऱ्यांना धमकावत असतात, त्यांच्यावर बळजबरी करत असतात। अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत। ह्या घडू नयेत यासाठी सध्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार असलेल्या मैना घोष यांनी पवनचक्क्या संनियंत्रण समितीचं गठन केलं आहे। या संनियंत्रण समितीची बैठक लवकरच पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान गेल्या आठवड्यात जवळगा मेसाई येथे बाउन्सरनी जो दहशत माजवण्याचा प्रकार केला होता, तसंच बारूळ येथील ठोंबरे नामक शेतकऱ्याला मारहाण झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी आता दखल घेतली असून ती संबंधित पवनचक्की कंपनी
आणि 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल तुळजापूर येथील माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विनोद गंगणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेला बारूळचे जखमी झालेले शेतकरी ठोंबरेही उपस्थित होते. विनोद गंगणे यांनी आपण पवनचक्क्य कंपन्या आणि त्यांचे कंत्राटदार स्थानिक शेतकऱ्यांना कसा त्रास देतात आणि तो त्रास होऊ नये यासाठी वारंवार आवाज उठवत आलो, त्यांना विरोध करत आलो. त्यामुळं मलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती असं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. विकास व्हावा, पवनचक्क्या उभाराव्यात, पवनचक्क्या उभारणाऱ्या कंपन्यांनाही त्यांनी केलेला खर्च आणि त्यावर नफाही मिळावा यात काही कोणाचं दुमत नाही. पण हे करताना आपला विकास साधताना दुसऱ्याला त्रास होईल असं वर्तन त्यांनी करू नये एवढीच आपली माफक अपेक्षा असणार आहे. असो, पीक विमा घोटाळ्यासंबंधी आष्टीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार माजी मंत्री सुरेश धस यांनी सभागृहात अगदी पुराव्यासह आवाज उठविला होता. त्यानंतर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण याची अगदी खोलपर्यंत जाऊन चौकशी करू आणि आपण संबंधित यंत्रणेला तसे आदेशही दिले असल्याचं सांगितलं होतं. पीक विमा घोटाळ्या प्रकरणी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी एका वर्षाभरापूर्वी एक गुन्हा दाखल केला होता. आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 40 ते 45 जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता परवा सुरेश धस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून तपासाचा अहवाल मागितला आहे. हे प्रकरण पूर्ण धसास लावावं ही सुरेश अण्णा धस यांच्याकडून नागरिकांची अपेक्षा असणार आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.